हॅलो, तनुजास लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत खोबऱ्याचे पेढे। बनवायला खूप सोपे आहे आणि साहित्यही फार कमी लागतं, पण टेस्ट अप्रतिम होते। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग सुरुवात करूया। सुरुवातीला मी गॅसवर कढई ठेवून घेतली। कढई चांगली गरम होऊ द्यायची आणि गरम झाली की त्यामध्ये 1 वाटी दूध टाकून घ्यायचं। दूध चांगलं गरम होऊ द्यायचं। दुधाला चांगली उकळी आली की त्यामध्ये एक 3 ते 4 चमचे साखर टाकून घ्यायची। तुम्ही बघू शकता एकदम छोट्याशा वाटीने मी 1 वाटी साखर टाकून घेतली आणि साखर टाकल्यानंतर साखर चांगली विरघळून घ्यायची। एक 2 ते 3 मिनिटांमध्ये पूर्णपणे साखर विरघळली की त्यामध्ये 1 वाटी इथे मी खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे। इथे मी विकत्रीचा खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे। तुम्ही घरचा सुकं खोबरं किसून मिक्सरला बारीक करून घेतलं तरी चालेल। चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि जेव्हा आपण खोबऱ्याचा कीस टाकू त्यावेळेस गॅसची फ्लेम पूर्णपणे लो करायची आणि लो फ्लेमवर एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर त्यामध्ये अर्ध्या वाटीपेक्षा कमी मिल्क पावडर टाकून घ्यायची। मिल्क पावडरचं प्रमाण घेताना 4:1 असं प्रमाण घ्यायचं। म्हणजे 1 वाटी जर खोबऱ्याचा कीस असेल तर अर्धी वाटीपेक्षा कमी मिल्क पावडर घ्यायची आणि चांगलं असं मिक्स करायचं। आता त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप टाकून घ्यायचं। तूप सर्व मिश्रणामध्ये एकदम चांगलं असं एकजीव करून घ्यायचं। तुपामुळे आपल्या पेढ्यांना छान अशी टेस्ट येते आणि सर्व तूप मिश्रणामध्ये मिक्स करून झालंय। आता अजून 1-2 मिनिट चांगलं असं परतवून घ्यायचं आणि पेढ्यांसाठी एकदम घट्टसर परफेक्ट असं बॅटर तयार झालेलं आहे। ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि चांगलं असं थंड होऊ द्यायचं। पूर्णपणे बॅटर थंड झालेलं आहे। आता आपण पेढे करून घेऊ। तुम्ही इथे पेढ्यांचा गोल किंवा जसा मी बनवतीये त्या आकारात केलं तरी चालेल। एकदम छान असा पेढ्याचा आकार देऊन झालेला आहे आणि नंतर तो खोबऱ्याच्या किसामध्ये चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि प्लेटमध्ये ठेवून घ्यायचं। असेच मी सर्व पेढे तयार करून घेते। अशा पद्धतीने 1 वाटी दुधामध्ये भरपूर असे पेढे तयार होतात। असेच मी सर्व पेढे तयार करून घेतले। तुम्ही बघू शकता एकदम छान असे आपले पेढे तयार झालेले आहे। आता त्यावर तुम्ही बदामाचे काप किंवा पिस्त्याचे काप ठेवू शकता। इथे मी बदामाचे काप एकदम व्यवस्थित असे सर्व पेढ्यांवर ठेवून घेते। तसंही दिवाळीचा सण जवळ येतोय, त्यासाठी रोज आपण वेगवेगळ्या फराळांची रेसिपी चॅनलवर अपलोड करणार आहोत। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे सर्वात आधी रेसिपीचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली कमेंटमध्ये सांगा। रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक अवश्य करा।